नमस्ते, आय एम आदेश जमवालियन बॉय. तर आज आपण शिकणार आहोत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय? एक असं इक्वेशन ज्यामध्ये आपल्याला दोन व्हेरिएबल्स असणार, कोणतेही एक्स वाय ए बी, जे कोणतेही दोन व्हेरिएबल असणार आणि प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री आपल्याला 1 पाहिजे. दोन व्हेरिएबल पाहिजे आणि ईच व्हेरिएबलची डिग्री 1 पाहिजे. जर असं आपल्याला दिसलं त्या इक्वेशनमध्ये, तर त्या इक्वेशनला आपण म्हणणार लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचा आपल्याला एक जनरल फॉर्म आहे. तो जनरल फॉर्म असा आहे की ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. जर असा फॉर्म आपल्याला कोणत्याही इक्वेशनमध्ये दिसला तर त्याला आपण म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे हे. तर त्याच्यामध्ये ए हा बी हा सी हे आहेत आपले रिअल नंबर्स, बरोबर. हे ए बी सी आहेत आपले रिअल नंबर्स आणि आपले हे ए आणि बी आहे हे आपले नॉन झिरो पाहिजे. हे आपले ए बी हे नॉट इक्वल टू 0 पाहिजे. कारण की समजा ए 0 असला तर आपल्याला मग एक्स 0 होईल पूर्ण, तर आपल्याला एकच व्हेरिएबल भेटेल वाय. तर हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होईल. म्हणून ए आणि बी आपले नॉन झिरो पाहिजेत आणि हे ए बी सी आपले रिअल नंबर पाहिजे. तर असं फॉर्म दिसला तर आपण त्याला म्हणणार लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. त्याचं एक्झाम्पल आहे, समजा आपले दिले 2x प्लस 3y इज इक्वल्स टू 4. आता आपल्याला असं एक इक्वेशन दिले. ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? आहे, बरोबर. दोन व्हेरिएबल दिलेत, एक्स वाय दोन व्हेरिएबल आहे, बरोबर. त्याची प्रत्येकाची डिग्री आहे 1 डिग्री आहे, ते पण आहे. ए आहे, बी आहे, पण सी आता आपण म्हणू इथं सी नाहीये, इथं प्लस सी आहे, इथं सी नाहीये. तर सी म्हणजे काय? हा 4 इज इक्वल्स टू 4 आहे. तो आपण ह्या साईडला पण लिहू शकतो 2x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल्स टू 0. तर हे झालं आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, बरोबर. तर काही काही जण म्हणतात हे 2 3 हे पाहिजेच का? त्याचं कंपल्सरी नाही. जर असं जरी दिलं असलं आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 4 असं असलं तर इथं ए बी इथं म्हणतात ए बी नाहीये, तर इथं त्यावेळेस ए आपला असणार 1 आणि वाय बी असणार आपला 1. तर हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया की 3x स्क्वेअर मायनस 4y इज इक्वल्स टू 5. हे आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? नाहीये. कारण की आपल्याला कंडिशन काय आहे? प्रत्येक व्हेरिएबलची आपल्याला डिग्री पाहिजे 1. इथं आपल्याला दोन व्हेरिएबल तर आहेत, हे दिलेले आहे, बरोबर आहे. पण आपला जो एक्स व्हेरिएबल आहे त्याची डिग्री आहे 2. तर ही कंडिशन आपली चुकली, तर हे आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही, बरोबर. तर आपण अजून एक्झाम्पल बघूया. तर मला सांगा आता रूट 2x मायनस रूट 5y मायनस 7 इज इक्वल्स टू 0. हे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आहे का? तर हे आहे. का बरं? आता काही जणांना असा प्रश्न पडेल की आपला जनरल फॉर्म असा होता ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. इथं प्लस चिन्ह होते तर आणि इथं मायनस आहे, तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसतं. पण हे आहे कारण की आपण या इक्वेशनला असं पण लिहू शकतो ना, हे प्लस आणि हे मायनस रूट 5, हे प्लस हे मायनस 7. फक्त ह्याला आपण असंही लिहू शकतो, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. तर इथं मायनस साइन आलं तर असं गोंधळून जायचं नाही की हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये. तर हे लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल आहे, बरोबर. तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया की 0x प्लस 7y मायनस 13 इज इक्वल्स टू 0. तर हे
असेल का? आता इथं आपल्याला दोन व्हेरिएबल्स दिलेले आहेत एक्स वाय, पण आपली दुसरी कंडिशन काय होती, जे आपले ए बी सी होते ते रिअल नंबर्स पाहिले. हे रिअल नंबर आहेत 0, 7, 13, पण आपले जे ए आणि बी आपल्याला पाहिजे होते ते आपल्याला नॉन झिरो पाहिजे होते, पण आपल्याला ए काय दिलेलं आहे, 0 दिलेलं आहे. ह्याच्यामुळे काय झालं, इक्वेशन नुसतं या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो 7y - 13 = 0. तर इथं वनच व्हेरिएबल झाला, हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल झालं. हे टू व्हेरिएबल्स इक्वेशन झालं का? नाही. म्हणून जेव्हा ही ए आणि बी ला व्हेरिएबलच्या जे कॉन्स्टंट असतील ते जर 0 असेल तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसणार. म्हणून आपलं हे जे होतं इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. तर काय बघायचं आपल्याला, परत एकदा तुम्हाला कंडिशन सांगतो. हे जे आपले जनरल फॉर्म आहे ax + by + c = 0 असं आहे. त्याच्यामध्ये a b c हे आपल्याला रिअल नंबर्स पाहिजेत. त्याच्यानंतर हे a b आपले नॉन झिरो पाहिजेत, बरोबर. अजून काय कंडिशन असेल, आणि हे जे एक्स वाय आहेत त्यांची डिग्री किती पाहिजे आपल्याला, 1 पाहिजे. तर अशा कंडिशन असतील तर त्याला आपण त्या इक्वेशनला आपण बोलणार लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर समजले तुम्हाला? तर ह्या टॉपिक वरती आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. जर आपल्याला दोन इक्वेशन्स दिले असतील तर त्याच्यावरून आपल्याला जे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आपण त्याच्यावरती एक एक्झाम्पल बघूया. आपल्याला इक्वेशन दिले दोन, 5x - 3y = 8. इक्वेशन 1 आहे. आणि आपल्याला दिले 3x + y = 2. हे इक्वेशन 2 दिले. आता याला सोडवायचं कसं, आपल्याला हे दोन इक्वेशन दिले, आपल्या याच्यावरून x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याला काय करायचं असतं की आता आपल्याला कोणताही एक व्हेरिएबल पकडायचा. समजा आपण y पकडला तर वर आपल्याला किती आहे कॉन्स्टंट -3 आणि खाली आहे कॉन्स्टंट आपला 1. तर जर आपण हा 1 ला 3 केलं आणि यांची दोघांची ऍडिशन केली तर हा -3 आणि हा +3 कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटेल, x ची व्हॅल्यू भेटेल, बरोबर. जर हा y आपण कॅन्सल केला आणि आपल्याला x भेटेल, त्याच्यानंतर आपल्याला x भेटल्यानंतर आपण ती x ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करून आपल्याला y ची व्हॅल्यू भेटू शकते. तर आपल्याला फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायची असते की कोणताही एक व्हेरिएबल पकडायचा. तुम्ही x ही घेऊ शकता, y ही घेऊ शकता, पण इथं आपल्याला सिंपल काय दिसते, y. ऑलरेडी इथं 3 आहे, तर आपण ह्या 1 ला, इथं काय नाही म्हणजे काय आहे 1. जर आपण ह्या 1 ला 3 केलं तर हे कॅन्सल आउट होऊन जाईल. त्यांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. आपल्याला बोथ लेफ्ट हँड आणि राईट हँड बोथ साइडला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. आपल्याला फक्त लेफ्ट साइडला 3 ने मल्टिप्लाय करून चालणार नाही, आपल्याला 2 ला पण 3 ने मल्टिप्लाय करायचं. तर केल्यानंतर काय चेंजेस होते ते बघूया. आपल्याला भेटेल हे पहिले इक्वेशन ॲज इट इज लिहूया आणि हे सेकंड इक्वेशन 3 ने मल्टिप्लाय केलं 3 त्रिक 9x + 3y = 6. आता हे आपल्याला दोन इक्वेशन भेटले. तर आपण यांची ऍडिशन केली तर हे -3y + 3y कॅन्सल आउट होऊन जाईल. ह्याची आपल्याला करायची ऍडिशन. तर 9 × 5 14x हे कॅन्सल आउट झाले = 8 × 6 14. तर हे x = 14/14. तर x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 1, बरोबर. x ची व्हॅल्यू 1 भेटली तर आपल्याला आता काय राहिले, y ची व्हॅल्यू राहिली. आता तुम्ही हा x कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकता. 1 मध्ये करू शकता, 2 मध्ये करू शकता, नाहीतर आपल्याला 3 भेटलाय तर 3 मध्ये पुट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही समजा 1 मध्ये पुट केला तर काय होईल, हा 5 ॲज इट इज, हा x ची व्हॅल्यू 1 पुट केली, त्याच्यानंतर -3y = 8 भेटला आपल्याला.
आता याच्यावर आपण वाय इझी काढते. 5 एक 5 मायनस 3y इज इक्वल्स टू 8. मग इथं काय होईल मायनस 3y इज इक्वल्स टू 8 मायनस 5. हा प्लस 5 तिकडे जाऊन काय होईल मायनस 5 होणार. तर इथं हे मायनस 3y ॲज इट इज. 8 मधून 5 गेले 3 होते. तर आता हा मायनस 3 इकडे मल्टिप्लाय तो राईट हँड साइडला जाऊन होणार डिवाइड. तर हा y इज इक्वल्स टू मायनस 3 अपॉन 3. तर y इज इक्वल्स टू किती झाले 3 एक 3 आणि हे मायनस साइन ॲज इट इज. तर आपल्याला भेटल्या x आणि y च्या व्हॅल्यू 1 आणि मायनस 1. तर सिंपल आहे. आपण काय केलं कोणताही एक व्हेरिएबल पकडला त्या व्हेरिएबलला सेम केलं. हात वर 3 होता तर खाली y ह्या 1 ला पण आपण काय केलं 3 केलं आणि त्याची ॲडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल काही करून चेंज करून आपल्याला ते कॅन्सल आउट करायचे. ते कॅन्सल आउट केल्यानंतर आपल्याला एक व्हेरिएबल भेटणार अपोजिट x भेटला आणि तो x असेल कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केला 1 मध्ये केला तर आपण 1 मध्ये पुट केला तर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटते. बरोबर आहे. आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूयात तर अजून तुम्हाला क्लिअर होईल. x plus 7y is equals to 10. इक्वेशन नंबर 1 आणि 3x minus 2y is equals to 7. हे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे. आता आपल्याला कोणतं व्हेरिएबल मध्ये चेंजेस करावे लागतील तर आपला तो व्हेरिएबल कॅन्सल आउट होऊन जाईल. तर आपण इथं बघितलं x ला बघितलं इथं व्हेरिएबल आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे हा 1 कॉन्स्टंट आहे 1 कॉन्स्टंट आहे आणि खाली आहे 3. तर आपण ह्या x ला जर इक्वेशन नंबर 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं आणि नंतर त्यांची सबट्रॅक्शन केलं तर हा x कॅन्सल आउट होऊन जाईल आणि आपल्याला y भेटेल. बरोबर. मग अशी आपल्याला y साठी सोपं होतं. आता इथं आपल्याला x साठी सोपं दिसतंय. फक्त आपल्या इक्वेशन नंबर 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर लगेच भेटून जाईल. तर बघू इक्वेशन नंबर 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होतंय लेफ्ट आणि राईट दोन्हीने मल्टिप्लाय करायचे. 3x प्लस 7 21y इज इक्वल्स टू 30. बरोबर. आणि हा 2 तसाच राहून द्यायचा. 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7. बरोबर. आता आपण याची ॲडिशन केली तर आपल्याला हा कॅन्सल आउट होणार नाही तर आपल्याला याची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन केली तर हा मायनस झाला मायनसचा हा प्लस झाला आणि हा प्लसचा हा मायनस झाला. बरोबर. मायनस केला तर आपले साईन इंटरचेंज होतात. तर हा प्लस 3x आणि हा मायनस 3x कॅन्सल आउट झाला. त्याच्यानंतर प्लस 21 आणि प्लस 2y किती झाला प्लस 23y इज इक्वल्स टू हे किती झाले 30 मधून 7 गेले किती 23. तर y इज इक्वल्स टू हा 23 इकडं मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होणार 23 अपॉन 23. तर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटती 23 y इक्वल्स टू 1. आता आपल्याला y इक्वल्स टू 1 भेटला आहे. तर आपण हा y ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. मी समजा ही y ची व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केली तर मला काय भेटेल 3x as it is 2 into y ची व्हॅल्यू 1 is equals to 7. So 3x 2 into 1 2 is equals to 7. So 3x तो minus 2 right hand ला जाऊन plus 2 आहे 7 plus 2. 3x is equals to 7 plus 2 is equals to 9. आणि हा 3 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन राईट हँडला जाऊन डिवाइड होईल तर मला भेटेल 9/3. तर x ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 3. x 3 आणि y 1. तर अशा पद्धतीने आपण हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला भेटू शकतात. तर हे झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे एक्झाम्पल आपण पाहिले. आय होप तुम्हाला समजला असेल. तुमचे काही डाऊट असतील तर प्लीज मला सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सवरून आपण ग्राफ कसे ड्रॉ करू शकतो.
Thank you so much for watching. Sending you lots of love.